मी भाग्यश्री तुमचीच स्वागत करते सक्सेसफुल पॅरेंटिंगच्या या सिरीजमध्ये. आज सुरुवात करूया मागच्या भागातल्या राहिलेल्या त्या गोष्टीसोबत. लाईफ हा विषय सुरू होता आपला. 4L टेक्निकमधला लिव्ह लाईफ हा विषय आपण घेतलेला होता. तर ह्यावरून एक छोटीशी गोष्ट सांगायचा प्रयत्न करते आहे. माझा असा भरपूर विश्वास आहे की ह्या गोष्टीवरून तुम्हाला पटेल की पॅरेंटिंग किती महत्त्वाचं आहे. तेव्हा कान देऊन ऐका. एकदा दोन मुले होती. दोन मुलांमधला एक मुलगा जन्म घेतो राजवाड्यात आणि दुसरा मुलगा जन्म घेतो आश्रमात, ऋषींच्या आश्रमात. अर्थात मनात येणार आहे ऋषींचा मुलगा छान घडलाय आणि राजाचा मुलगा पुढे जाऊन राजाच झालेला आहे, तर आपण फ्युचर न बघता त्यांची वाढ बघणार आहोत. तसा तो ऋषींच्या आश्रमात जन्म घेतो. अर्थात ऋषींचाच मुलगा असतो आणि राजवाड्यात जन्म घेणारा राजाचा मुलगा असतो. राजपुत्राचे लाड अफाट भरपूर होते. राजपुत्र म्हणेल ते त्याच्या समोर होतं. राजपुत्राला काही भाऊ होते, बहिणी होत्या आणि त्यांच्यासोबत राजपुत्र फार आनंदात वाढत होता. झोपायला मोमो गादी होती. पाय खाली ठेवताच विचारणारे नोकर होते. पण जी राजपुत्राची आई होती ना, तिची शिकवण फार नम्र होती. प्रेम करणे, त्याग करणे, काहीतरी ध्येय ठेवणे आणि कायमच दया करणे. फक्त पशु प्राण्यांवरच दया नाही तर माणसावरही दया करणे. सगळ्यांचं नीट ऐकून घेणे, आधी लिसनिंग क्वालिटी. ओके, आधी सगळ्यांचं ऐकून घेणे आणि त्याच्यानंतर आपण बोलणे, ही पण एक क्वालिटी त्याच्या आईमध्ये होती. आणि ती आई तिच्या मुलाला सतत हेच शिकते. ह्या गोष्टींमध्ये जर तो चुकला तरच ती त्याला नीट प्रेमाने सांगते. त्याच्याच विरुद्ध आता दुसऱ्या मुलाचं काय होत होतं. दुसरा मुलगा वाढत होता. दुसरा मुलगाही काय करायचा, सगळं तेच करायचा जे राजाच मुलगा करत होता. फक्त त्याच्याजवळ एवढा ऐशो आराम नव्हता. त्याला वेद पठण वगैरे सर्व तोंडपाठ होते. तसंच राजपुत्राचेही वेद पठण पूर्ण होते. दोघांचेही वेद पाठ होते. दोघंही पूजा पाठमध्ये निपुण होते. दोघेही सकाळी उठून सूर्यनमस्कार, संध्याकाळी संध्या स्नान सर्व काही करत होते. इतक्या सुंदर रीतीने दोघंही वाढत होते. पण इथे ऋषीपुत्राची जी आई होती, फरक कुठे पडला ते सांगते. ऋषीपुत्राची जी आई होती तिच्या शिकवण्यामध्ये थोडासा फरक होता आणि राजपुत्राची जी आई होती तिची शिकवण मी तुम्हाला सांगितलीच आहे. आता ऋषीपुत्राच्या आईचं काय म्हणणं होतं की माझ्या मुलाला सर्वोत्तम गोष्ट मिळायला हवी. सर्वोत्तम गोष्ट मिळण्यासाठी त्याने लागेल ते कष्ट करायला हवे आणि ते त्यालाच मिळायला हवं. त्याच्याजवळच या गोष्टी यायला हव्या. म्हणजे जसं आपण आजकाल शाळांच्या नावाखाली रेसमध्ये आपल्या मुलांना उभं करतोय, अगदी तशाच प्रकारचं काहीच. तेव्हा शाळा वगैरे तशा नव्हत्या, पण इच्छा तशा होत्या आणि त्या आईच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते बाळ पण तत्पर होतं. ऑफकोर्स आई वडील हे त्यांच्यासाठी अगदी त्या वयामध्ये त्यांचे सगळेच असतात, मित्र असतात. आई वडील तर ते सोबत असतातच, पण मित्रही असतात, भाऊ बहीण. आजकाल एक मूल असल्याने भाऊ बहीणही तेच असतात. सगळे रोल अगदी आई वडील पाडत असतात. त्याच्यामुळे तेव्हा पण त्याच्या आईच्या अपेक्षा अशा होत्या की तू जिंकावंस, तू सक्सेसफुल व्हावं, त्यासाठी तुला काहीही करावं लागलं तरी चालेल, पण ते तुला मिळायला हवं. सर्वोत्तम गोष्ट माझ्या मुलाला मिळायला हवी. आणि अशा प्रकारे दोघंही मुलं वाढत होते. दोघंही त्यांच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानाला होते. त्यांचं नॉलेज सेम होतं. तसं पाहिलं तर नॉलेजमध्ये ते सेम होते. त्यांची पूजा पाठ जी होती ती पण असं नव्हतं की ऋषीच्या मुलाची जास्त होती आणि राजपुत्राची कमी होती. त्या दोघांचीही बरोबरीनेच होती. पण इथे प्रश्न हरण्या जिंकण्याचा नाही. प्रश्न इथे काय आहे, बालपण घडवताना आयांनी काय काय केलेलं आहे, जे आजच्या काळात पण समहाऊ तसंच होत असतं. एक ऋषीपुत्राच्या आईने जे केलं ते तर अगदी घरोघरी, एखादं घर सोडल्यावरही मी म्हणणार नाही, 10 घरं सोडल्यावर, 10 घरात तेच चालतं आणि 10 घरं सोडल्यावर एखादी आई अशी दिसते की त्याग, दया माया हे सगळं शिकवत आहे. तर हे लक्षात आलंच असेल तुमच्या की मला नक्की काय सांगायचं. पण ती दोन मुलं कोण होती माहिती आहे का? ही दोन मुलं ना कोणीही दुसरी किंवा नवी व्यक्ती किंवा काल्पनिक गोष्टीमधली नसून ती दोन मुलं राम आणि रावण होते.
जो राजपुत्र होता जो राजपुत्र होता तो अर्थात राम होता आणि जो ऋषीपुत्र होता तो अर्थात रावण होता. कळलंच असेल तुम्हाला की शिकवणीचा किती वेगळा इम्पॅक्ट होतो. कारण की पुढची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. रामाच्या आयुष्यात पुढे काय झालं आणि त्याने ते कसं फेस केलं आणि रावणाच्या आयुष्यात काय घडलं की घडवून आणलं गेलं. त्याने प्रत्येक सिच्युएशनला कसं टॅकल केलं आणि कसा तो खड्ड्यात पडत गेला. इथे पाहण्याची गोष्ट हीच आहे की पॅरेंटिंगमधला फरक कुठे ना कुठेतरी इफेक्ट दाखवत असतो. पण अजून एक सोबत मी हे सांगेन, आजच्या पिढीसाठी हे गरजेचं आहे. आजच्या पिढीसाठी म्हणजे आत्ताच्या पॅरेंट्ससाठी हे गरजेचं आहे की तेव्हा आपण आयांवरून घेतलेली गोष्ट की आईच्या शिकवणीतला फरक ती आजच्या डेटला लागू होत नाही. कारण की आज फक्त आई शिकवत नाही आहे, आज शिकवतायत ते वडील सुद्धा. कारण की आई ही वर्किंग आहे आणि आई जर वर्किंग नाही आहे, हाऊसवाईफ आहे, तर आईला बाहेरची कामं ही दिली जातात. पूर्वीच्या काळी आई फुल टाईम हाऊसवाईफ होती. तिचं मूल ती ती कधीही बाहेरच्या कामांसाठी बाहेर निघत नव्हती. आणि त्याच्यामुळे असं म्हणणारे बरेच होते की तुझ्या आईने तुला हेच शिकवलंय वाटतं, तुझ्या आईने हेच संस्कार केलेत वाटतं. पण आज हेच वाक्य जो बोलत असेल त्याला मूर्ख म्हणायला काहीही हरकत नाही. कारण की आई एकटी संस्कार करत नसते. समाज हा देखील समाजामधूनच घडत असतो. तेव्हा पुढची पिढी चांगली घडवा, नीट घडवा. या पुढच्या वर्गात सक्सेसफुल पॅरेंटिंगमध्ये 4L टेक्निकमधली तिसरी टेक्निक घेऊ. बाय बाय, स्टे ट्यून.